हर हर महादेव. सकाळच्या पहिल्या किरणांसोबत सुरू झाला आहे आजचा प्रवास. आम्ही निघालो आहोत एका पवित्र प्रवासाला, त्या ठिकाणी जेथे भगवान शिव स्वतः विराजमान आहेत, ते म्हणजेच त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी. चला अनुभव घेऊया या अद्भुत यात्रेचा. हे आहे कुशावर्त तीर्थ, गोदावरी नदीचा पवित्र उगमस्थान. सांगितलं जातं की भगवान विष्णूंनी कुशाचा वापर करून हे तीर्थ निर्माण केलं. श्रद्धेने येथे स्नान केल्याने पापनाश होतो असं मानलं जाते. प्रत्येक थेंबात आहे भक्तीची अनुभूती. हेच कुशावर्त तीर्थात स्नान करून मन अगदी शांत झालं. असं वाटतंय जणू सगळा थकवा, चिंता या पवित्र पाण्याने धुवून गेले. पूजेसाठी मी धोतर घातले होते. पारंपरिक रीतीने पूजा करण्याचा हा अनुभव वेगळाच होतो. गोमातासोबत मस्ती करून मी पुढे निघालो. फोनकडे पाहून बडबड करत असल्यामुळे आजूबाजूची लोक मला पाहून हैराणचकित झाले. आणि बघा, इथे तर आमचे छोटे पाहुणे सुद्धा आले आहेत. माकड राजे खाणे चालले की मस्ती काहीच समजत नाही. तर मित्रांनो, पूजा आणि दर्शनानंतर आता वेळ आली आहे पार्ट 2 ची, जिथे तुम्हाला मिळेल त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक मार्केटचा खरा अनुभव.